इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत। गेल्या 2-3 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धुळ्यामध्ये शेतकरी हवालदिल झालाय। धुळ्यात शेतीचं प्रचंड नुकसान या परतीच्या पावसामुळे झालंय आणि शेतकरी चांगलेच अडचणीत आलेत। याच नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी। मागील वर्षी धुळे जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली असता शेतकऱ्यांना याचा मोठा सामना करावा लागला होता आणि धुळे जिल्ह्यावर पावसाचं संकट हे शेतकऱ्यांवर समोर देखील उभं टाकलं होतं। त्यामुळेच धुळे जिल्ह्याला कुठेतरी दुष्काळाचा सामना या ठिकाणी करावा लागला होता। यंदा मात्र पावसाने चांगली दमदार हजेरी लावली असता धुळे जिल्ह्यामध्ये सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत होतं। झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं कुठेतरी पीक आता काढणीला आलेलं होतं। मात्र गेल्या 2 दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसामुळे धुळे तालुक्यासह शहरामधील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे आणि आता गेल्या काही दिवसांपूर्वीच 15 दिवसांवर आता कपासीचं पीक असेल, मका असेल, हरभरा असेल, गहू असेल हा काढणीवर आला होता। मात्र झालेल्या या मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये तुडुंब असं पाणी साचलेलं आहे आणि शेतकरी बांधव आता पुन्हा हवालदिल झाला आहे। जो त्याचा आता हातातोंडाशी आलेला घास होता तो कुठेतरी हिरावल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे आणि शेतकरी या ठिकाणी हवालदिल झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। सध्या मी धुळे तालुक्यातील दमाणे गावात सध्या मी उभा आहे आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। आपल्यासोबत शेतकरी बांधव आहेत। दादा, काय नेमकं आपण शेतामध्ये लावलं होतं आणि काय नुकसान आपलं झालं आहे? आमचा कापूस लावलेला होता 2.5 सर्व नुकसान झालं। पाणीमध्ये उगवून गेली, बुडून गेले। कापूस यशनाचा टाईम चालू होता तशात देव चालू झाला। काहीतरी नुकसान भरपूर झाली। 1.5 लाख रुपयाचा खर्च बडा वाया गेला। खते बिवारे सबन हा नाही ना झाला। शासनाचा कुठला प्रतिनिधी आपल्या शेतावर पंचनामे करण्यासाठी आला होता? नाही, कोणी आले नाही अजून। काय आपली मागणी आता काही जो खर्च लागणार आहे तो देऊन टाका आम्हाला। असं शेतीला 1.5 लाख रुपये खर्च आलेला आहे। मग आता शासनाकडे आता शासनाचा प्रतिनिधी कोणी आला नव्हतं त्यांनी आता काय मागणी म्हणजे समजा आपलं पंचनामे झाले नाही, आपल्याला भरपाई मिळाली म्हणजे काय आपली हे राहणार? की जे असेल ते देऊन टाका तुम्ही आता आमचे जे खर्च लागलेला आहे तो। नक्कीच आपण पाहिलं की या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात हवालदिल झाला आहे आणि त्याचा आता हातातोंडाशी आलेला घास हिरवल्यामुळे आणि शेतकऱ्याच्या बांधापर्यंत कुठलाही शासनाचा प्रतिनिधी अद्यापपर्यंत या ठिकाणी पंचनामे करायला आला नसल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच शासनाच्या प्रतिनिधींनी ज्या शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचून पंचनामे करून त्यांना तुटपुंजी रक्कम तरी मिळावी अशीच मागणी आता शेतकरी या निमित्ताने करीत आहे। NDTV मराठीसाठी नागिंद मोरे, धुळे।